नमस्ते, संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवत आहे ईद स्पेशल शाही नवाबी शेवई। तर रेसिपी आहे ना एकदम छान आणि खूपच स्पेशल आहे। तर आपण ना पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे ना मी 2 चमचा तांदूळ आहेत ना भिजत घातलेले आहेत। तर तुम्ही बासमती तांदूळ घेतलात तरीही चालेल। 2 तास तांदूळ छान भिजून घेतलेले आहेत। आणि इथे अर्धी वाटी दूध आहे ना केसर घालून ठेवलेलं आहे। आणि हे शेवया घेतलेल्या आहेत। शेवया आहेत ना वजनामध्ये 250 ग्रॅम आहे। आणि वाटीच्या प्रमाणामध्ये पाहिलं तर 2 वाटी शेवया घेतलेल्या आहेत। अगदी बारीक त्या भाजक्या शेवया भेटतात ना, तर त्याच घेतलेल्या आहेत। तर शेवया आहेत ना अशा तोडून घेतलेल्या आहेत, अगदी बारीक तोडलेल्या नाहीत, मध्यमच ठेवलेल्या आहेत। तर भिजलेले तांदूळ आहेत ना मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आणि वाटून घेणार आहे। तर तांदूळ आहेत ना जास्त बारीक वाटून घेणार नाही, अगदी दरदरीतच असं ठेवणार आहे। तर पहा अशा पद्धतीने छान वाटून घेतलेलं आहे। तर एवढं जाडसर असं मी ठेवलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। तर दाणेदार तांदूळ वाटून घेतलेले आहेत। तर आता ना गॅसवर मी भांडं ठेवलेलं आहे, त्यामध्ये घालते थोडंसं पाणी। आणि पाणी घातल्याच्या नंतर आता वरून ना घालत आहे 1 लिटर दूध। दूध भांड्यामध्ये गरम करायला ठेवण्याच्या आधी थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे ना खाली लागत नाही। तर दूध आहे ना छान असं गरम करून घेणार आहे। दूध गरम झाल्याच्या नंतर यामध्ये घालणार आहे जे तांदूळ वाटून ठेवलेले आहेत ना ते। तर वाटून घेतलेल्या तांदळाची पेस्ट दुधामध्ये घातल्याच्या नंतर छान असं मिक्स करून घेते। आणि आता छान ना दुधामध्ये शिजू देणार आहे। दुधाला छान अशी उकळी काढून काढून ना दूध आटेपर्यंत ठेवून देणार आहे। तर दूध आटायला ठेवून देते बाजूला। आणि इथे ना मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे, त्यामध्ये घालत आहे 1 चमचा तूप। आणि ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, त्यामध्ये काजू, बदाम आणि मनुके। तर हे तुपामध्ये ना छान परतून घेणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रूट्स घेतलात ना तरीही चालेल। तर छान असे परतून झालेले आहेत। तर आता मी बाजूला काढून घेते। तर आता त्याच पॅनमध्ये तूप घातलेलं नाही, आधीचं होतं त्याच तुपामध्ये शेवया घालून घेतलेल्या आहेत। आणि शेवया आहेत ना छान परतून घ्यायच्या आहेत, अगदी लालसर होईपर्यंत। या शेवया आधीच भाजलेल्या असतात, तरी देखील कमी ते मध्यम गॅसवर 3 ते 4 मिनिटासाठी परतून घेणार आहे। तर पहा शेवया आहेत ना छान भाजून घेतलेल्या आहेत। आता यामध्ये घालणार आहे अर्धी वाटी पिठी साखर। तर मी साखर आहे ना मिक्सरला दळून घेतलेली आहे। तुम्हाला जर साखर तशीच घालायची असेल ना न वाटता तर तशी पण घातलात तरीही चालेल, पण साखरेचं प्रमाण आहे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। पिठी साखर घातली ना तर लवकर विरघळली जाते, आणि जाड साखर घातली ना न वाटता तर ती लवकर विरघळत नाही, म्हणून मी पिठी साखर घातलेली आहे, पटकन तयार होते। तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण साखर विरघळेपर्यंत। कमी ते मध्यम गॅस ठेवून अगदी 5 ते 6 मिनिटांमध्ये साखर विरघळली जाते, एकजीव होते व्यवस्थित। साखर इथे व्यवस्थित एकजीव झालेली आहे। तर आता यामध्ये घालत आहे तुपामध्ये भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स घातल्याच्या नंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे। आता हे छान ना सर्व एकजीव छान झालेलं आहे। यामध्ये घालणार आहे पाणी। तर पाणी घातलं ना अगदी मऊसूत तयार होतात। तर मी इथे 1 वाटीपेक्षा थोडंसं कमी घेतलेलं आहे, तुम्ही 1 वाटी घेतलात ना तरीही चालेल, काही हरकत नाही। छान नरम अशा शेवया तयार होतात। तर शेवया आहेत ना थोड्या नरम होण्यासाठी मी इथे पाणी घालत आहेत। तर पाण्यासोबत तुम्ही थोडंसं ना गुलाबजल घातलात ना तरी देखील छान एक प्रकारचा फ्लेवर येतो म्हणून। तर आता थोड्या वेळासाठी अगदी 2 ते 3 मिनिटासाठी पाणी घातल्याच्या नंतर झाकण लावून ठेवून देणार आहे। तर 2 ते 3 मिनिटानंतर पहा छान अशा शेवया आहेत ना फुललेल्या आहेत आणि छान अशा नरम झालेल्या आहेत। तर पहा मस्त अशा तयार झालेल्या आहेत, अगदी सुटसुटीत तयार झालेल्या आहेत। तर या गरम आहेत म्हणून अशा दिसत आहेत, आणि थंड झाल्या ना तर आणखीन सुटसुटीत तयार होतात। तर पहा मस्त छान अशा तयार झालेल्या आहेत। तर यामध्ये घालत आहे 3 ते 4 हिरवी इलायची कुटून घेतलेली, तर छान फ्लेवर येतो। कुटलेली इलायची घातल्याच्या नंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। पहा मस्त अशा सुटसुटीत शेवया आहेत ना तयार झालेल्या आहेत। तर आता ना मी गॅस बंद करून घेणार आहे, आणि गरम शेवया आहेत तोपर्यंतच ना याची पुढची प्रोसेस करून घ्यायची आहे। तर इथे मी असं एक भांडं घेतलेलं आहे, तुम्ही कुठलंही भांडं घेऊ शकता, किंवा स्टीलची छोटी प्लेट जरी असेल ना ती घेतलात तरीही चालेल। तर ह्या गरम शेवया आहेत ना मी यावर असं पसरवून घेत आहे, व्यवस्थित पसरवून घ्यायच्या आहेत। तर यातल्या शेवया आहेत ना मी अर्ध्या घातलेल्या आहेत, आणि अर्ध्या आहेत ना मी ठेवलेल्या आहेत, ते मी नंतर वापरणार आहे। तर या शेवया घातल्याच्या नंतर ना छान असं प्रेस करून घ्यायचं आहे, व्यवस्थित सगळीकडे सेट करून घ्यायचं आहे। तर पहा सगळ्या बाजूनी छान असं व्यवस्थित सेट झालेलं आहे। तर आता पुढची प्रोसेस करायला घेऊ।
तर इथे वाटलेलं तांदूळ घालून जे दूध आटवण्यासाठी ठेवलेलं होतं ना, ते पहा अर्धं झालेलं आहे. तर आता यामध्ये घालत आहे साखर. तर साखर आहे ना, मी अर्धी वाटी घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर 2 वाटी शेवयांसाठी 1 वाटी साखर परफेक्ट आहे, पण मला थोडं कमीच हवं आहे म्हणून मी अर्धी वाटी घातलेली आहे. तर इथे अर्धी वाटी दुधामध्ये ना मी 3 चमचा कस्टर्ड पावडर घालत आहे. तर दूध आहे ना, मी जास्त गरम करून घेतलेलं नाही, थंडच दूध आहे. त्यामध्ये कस्टर्ड पावडर आहे ना, छान मिक्स करून घेतलेली आहे. तर पहा, तर आता हे तयार झालेलं मिश्रण आहे ना, दुधामध्ये घालणार आहे. तर गॅस अगदी कमी करून घेतलेला आहे आणि थोडं थोडं दूध आहे ना, कस्टर्ड पावडर मिक्स करून घेतलेलं ते थोडं थोडं घालणार आहे, एकदम टाकणार नाही. अगदी थोडं थोडं घालून एकत्र छान असं एकजीव करून घेणार आहे. तर एकत्र घातलं ना दुधामध्ये कस्टर्ड पावडर, तर लगेच ना त्याच्या गुठळ्या तयार होतात, म्हणून ना थोडं थोडंच घालायचं आहे. आता 2 ते 3 मिनिटं छान मिक्स करून घेणार आहे. अगदी त्याला पहा घट्टपणा आलेला आहे. तर आता यामध्ये केसरवालं दूध आहे ना तयार करून ठेवलेलं, ते घालणार आहे. तर हे दूध देखील ना हळूहळू असं घालणार आहे, एकदम घालणार नाही, थोड्या थोड्या वेळाने घालणार आहे आणि कमीच गॅस ठेवलेला आहे. तर मी ना इथे दुधामध्ये केसरचे धागे घातलेले आहेत. तर ते पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर आवडत असेल, आवडीप्रमाणे घातलात तरीही चालेल आणि नाही घातलात ना तरी देखील चालू शकतं. तर पहा छान आहे ना, दूध तयार झालेलं आहे, अगदी छान असं घट्टपणा आलेला आहे. तर आता मी गॅस बंद करून घेते आणि एक 5 ते 6 मिनिटासाठी फक्त यावरची वाफ जाऊ देणार आहे. आणि पहा, दूध तयार झालेलं होतं ना, त्यावरची वाफ निघून गेलेली आहे. तर जे शेवयांचा थर आपण लावून ठेवलेला होता ना, त्यावर मी हे तयार झालेलं दूध आहे ना ते घालत आहे. तर दुधाच्या मिश्रणाचं भांडं मोठं असल्यामुळे ना मी वाटीनेच थोडं थोडं असं घेऊन घालणार आहे. तर सगळीकडे व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे. तर आता यावर ना दुसरा थर देत आहे. जे शेवया आपण ठेवलेल्या होत्या ना अर्ध्या, तर त्या शेवयांचा एक थर वर देते. तर पहा, या शेवया देखील ना छान सेट करून घेतलेल्या आहेत. वरून परत थोडंसं ना तयार झालेल्या दुधाचं मिश्रण घालत आहे. तर पहा, मस्त असं ना सगळीकडे एकच सारखं पसरवून घेत आहे. तर याची गार्निशिंग करण्यासाठी 1 चमचा मी शेवया ठेवलेल्या होत्या, तर त्यावरून असे छान गार्निश करून घेत आहे शेवयांनी. तर आणखीन छान सुंदर असा लूक येण्यासाठी वरून ना मोठे काजूचे तुकडे ठेवलेले होते, तुपामध्ये भाजून ठेवलेले, तर ते देखील वरून अशा पद्धतीने लावून घेते. भाजून ठेवलेल्या ड्रायफ्रूट्समधून बदामाचे तुकडे काढून ठेवलेले होते, त्याने छान अशी गार्निशिंग करून घेत आहे. दिसायला आणखीन सुंदर दिसावेत म्हणून वरून थोडीशी टूटी फ्रुटी घालत आहे. आता यावर ना थोडेसे पिस्त्याचे काप घालत आहेत. तर पहा, पिस्त्याचे काप घातल्याच्या नंतर आणखीन असा छान लूक आलेला आहे. तर आता हे सर्व तयार झालेलं आहे ना, मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. आदल्या दिवशी रात्री बनवून ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पहा, छान असं ना शाही नवाबी शेवई तयार झालेली आहे. मस्त असे काप निघत आहेत. पहा, किती छान असे लेयर आलेले आहेत. तर ना दिसायला इतकी सुंदर आहे ना, खायला देखील तेवढीच टेस्टी आहे. तर ही शाही नवाबी शेवई आहे ना, तुम्ही रात्रीसाठी बनवत असाल खाण्यासाठी तर सकाळी बनवायला घ्या, किंवा सकाळी खायची असेल तर आदल्या दिवशी रात्रीच बनवून ठेवा, खूप छान सेट होते. तर पहा, ईद स्पेशल शाही नवाबी शेवई छान तयार झालेली आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.